नमस्कार प्रेक्षकांनो, तर आपण बघतोय थोडं तुझं थोडं माझंचा आजचा एपिसोडच्या सुरुवातीला इथे संपदा सांगत असतात, म्हणजेच मानसीची आई सांगत असते, तेजसला समजावत असते की तुमच्या मनात तुमच्या दोघांच्याही नात्यात प्रेमापेक्षा विश्वास महत्त्वाचा आहे आणि याच विश्वासाच्या जोरावर तुम्ही घरातल्यांना पण परत एकदा जिंकून घ्याल. घरातल्यांचा विश्वाससुद्धा परत तुम्ही ते जिंकून घ्याल मला खात्री वाटते. आणि अन्नावर तुम्ही राग काढू नका, 2 घास तुम्ही खाऊन घ्या. माझी मुलगी जेवत नाही आहे तर मला किती त्रास होतोय, तसंच सुमन मावशींना म्हणजे सुमनताईंना पण खूप त्रास होत असेल, त्यांनासुद्धा वाईट वाटत असेल की तुम्ही इथे बाहेर जेवत नाही आहात. अन्नावर राग काढू नका आणि तुम्ही जेवून घ्या असं म्हणून त्या इथे सांगतात आणि दोघांच्या इथं हातात इथे ताट देतात आणि आतमध्ये निघून जातात. तेजस नाईलाजाने का होईना त्यांनी एवढं समजावल्यावर जेवायला तयार होतो आणि तो जेवायला इथे हातात घास घेणार तेवढ्यात इकडे प्रेक्षकांनो इकडे आतमध्ये बाकीची सगळी घरात जेवायला बसली आहेत आणि दिनेश आभाला बोलवतोय जेवायला, तर आभा नाही म्हणून सांगते की मी जेवायला येणार नाही आहे. आणि तेवढ्यात तात्या कुठे आहेत असं म्हणून गायत्री विचारते आणि गायत्री म्हणते की तात्यांना बोलावून आण. तर आभा इकडे तात्यांना बोलावायला आतमध्ये निघून जाते. तेजसला सगळं छानपैकी समजावल्यानंतर तो इथे जेवायला तयार तरी झाला आहे, त्यामुळे तो जेवायला इथे बसतोय आणि बघूया आता पुढे काय घडतंय ते, कारण कोणीच इथे जेवत नाही आजच्या भागात. कारण इकडे आभा जेव्हा तात्यांना बोलवायला निघून जाते त्यावेळेला प्रेक्षकांनो इथे वेगळं चित्र आपल्याला बघायला मिळते. तर हा विनोद जो काही आहे ना तो 4 चपात्या द्या सांगतो, छाया म्हणते 4 नाही 2 द्या. आणि काय चाललंय ह्यांचं, या दोघांना काहीच फरक पडत नाही आहे छाया आणि विनोदला, कशासाठी ही दोघं या घरात राहत आहेत हे मात्र बघायलाच पाहिजे बरं का. आणि मला लाज पण वाटत नाही या दोघांनाही, आपले भूक लागल्यासारखे भुक्कड कधीपासून जेवले नसल्यासारखे इथे जेवायला बसत आहेत. तर इकडे गायत्री विचारते तात्यासाहेब कुठे आहेत, त्यांना जेवायला बोलवा असं म्हणून. नशीब तिला एवढं तरी सुचलं की तात्यांना जेवायला बोलवलं पाहिजे. प्रेम किंवा काळजी काही का असे ना, पण तात्यांना जेवायला इथे ती बोलवते. आभाला सांगितलं जातं तात्यांना बोलवून आणतात. तात्या इकडे रूममध्ये ना खोलीमध्ये स्वतःच्या हातावर इथे काठीनं छड्या मारून घेत आहेत, जोरजोरात छड्या मारतायत. आभा लगेच घाबरते आणि तात्या तुम्ही हे काय करताय, तात्या थांबा, तुम्ही असं करू नका. आणि मग इकडे आईना बोलवून घेते, आई पण येत आहेत, दिनेश सगळीच उठून इथे येत आहेत. दिनेश उठून येताना पण इकडे गायत्री सांगते जा जीवबीव दिला असेल त्यांनी बघ जा असं म्हणून सांगते. तर सगळीकडे आत येऊन बघतात तर तात्या जोरजोरात तिथे छडी मारतात आणि त्या सगळ्यांचा आवाज ऐकून इकडे मानसी आणि तेजस जेवायला तोंडात घास घेणार असतात तेवढ्या तिकडे आवाज ऐकू येतो, तात्या थांबा, तात्या असं करू नका, तात्या ती काठी सोडा. हे ऐकून ते जेवतच नाहीत आणि इकडे दारात जवळ येऊन उभे राहतात की नेमकं काय झालंय ते. तर इकडे विनोद म्हणतो की ताई पाणी घालायला जेवून झाल्यावर जाऊया ना. तर गायत्री म्हणते की तू थांब रे, बघून तरी आलं पाहिजे काय झालं ते. म्हणून ती पण लगेच इकडे उठून का तात्या काय करतायत ते बघायला येत आहेत. तर तात्यांनी इकडे बेडवर ना सगळी तेजसची सर्टिफिकेट, शील्ड, जे काही त्याला बक्षिसं मिळाली होती, मेडल्स मिळाली होती ती सगळी काढून ठेवलेत आणि ते इकडे स्वतःच्या हातावर इथे काठी मारून घेत आहेत. आणि जगाला मी शिस्त लावायला गेलो पण माझ्याच मुलाला इथे शिस्त नाही लागलेली, मी माझ्या मुलाला चांगले संस्कार नाही देऊ शकलो, त्यासाठी मीच कुठेतरी जबाबदार आहे आणि म्हणून मी स्वतःला शिक्षा करून घेतोय. या काठीनं तुम्हाला सगळ्यांना मी शिक्षा देत होतो ना, तर आता त्या काठीनं शिक्षा मी मला करून घेतोय असं म्हणून ते जोरजोरात इथे काठीनं स्वतःच्या हातावर मारत असतात. तर या सगळ्यांचा आवाज ऐकून इकडे मानसी आणि तेजस दोघंजण अंगणात येऊन उभे राहिलेत की नेमकं काय झालंय त्यांना कळत नाहीये. हाका मारतायत, तात्या, आभा, आई, दिनेशच्या दारे काय झालंय सांगा ना. तर तेवढ्यामध्ये दिनेश इथे जोरात ओरडतो तात्यांना आणि तात्या बास, तुम्ही ह्या स्वतःला शिक्षा करू नका, शिक्षा तर मी स्वतःला करून घेतली पाहिजे कारण मी इथे तेजसला अनेक वेळा पाठीशी घालत होतो असं म्हणून दिनेश इथे म्हणतो. तात्यासाहेबांच्या हातातली काठी काढून घेतल्यानंतर तात्या असे कोलॅप्स होतात, गुडघ्यावरच बसतात आणि रडायला लागतात आणि म्हणतात की ही जी सगळी बक्षिसं आहेत ती आणल्यानंतर खूप आनंद व्हायचा, खूप कौतुक वाटायचं त्याचं, पण आता मला त्याच्याबद्दल काहीही वाटत नाही आहे आणि मला माझ्या डोळ्यामध्ये तो मुलगा म्हणून खूप असा अपयशी ठरला आहे आणि माझ्या संस्कारांवर इकडे जे राग येतोय मला स्वतःचा असं म्हणून ते इथे पॅनिक झालेत. तर इकडे तेजस पण पॅनिक झालाय, तू सारखा हाका मारतोय. तेवढ्या तिथे सूरज येतोय आणि सूरज म्हणतोय तू इथे काय करतोयस, तू खाली उतर, तुझ्यामुळे झालंय ते सगळं. दारूच्या नशेत येतो आणि तो काय बोलतोय तेच त्याला इथे कळत नाहीये. तुझ्यामुळे झालंय सगळं, तू जा खराब आहे, कुठे गेली तुझी ती, कुठे गेली. मग मानसी त्याला दिसते आणि तो मानसीला म्हणतो की तुम्ही पण जावा खराब आहेत, तुम्ही पण थांबू नका. दारू पिलेला असला तरी हाताला बिताला धरून घराबाहेर नाही काढलं ना, तेवढं एक मात्र चांगलं दाखवलं
इथे. अगदीच काही पूर्ण बेवडा झालेला नाही आहे, त्यामुळे त्यानं मानसीला स्वतःच्या हाताने बाहेर काढता तुम्हीच जावा इथे, तुम्हाला तर घरात घ्यायलाच नको पाहिजे होतं, तुमच्यामुळे झालं सगळं असं. दारूच्या नशेत इथं खूपच असा बडबडतो आणि तेजसला अक्षरशः इथे ढकलून देतो आणि काय होत असेल ते होऊ दे, तू इथे लक्ष देऊ नकोस असं म्हणून सांगतो आणि दारात उभा राहतो की मी तुम्हाला घरात येऊ देणार नाही आहे असं म्हणून सांगतो. तर इकडे तात्यासाहेब मात्र इथे खूपच कोलॅप्स होऊन पडलेत बरं का प्रेक्षकांनो, खूप रडतायत ते, त्यांना खूप त्रास होतो. हे बघून आपल्याला पण इथे वाईट वाटते आणि ते म्हणतात की ही बक्षिसं जी काही आहेत ना ती लवकरात लवकर गोणीत भरून टाक, माझ्या डोळ्यासमोर यातलं एकही बक्षीस नको, त्याच्या आठवणी नको आहेत असं म्हणून ते इथे रडतायत. दिनेश म्हणतो की अहो असं करू नका, आई आणि आबा सांगत असतात असं करू नका, तो चुकला हे मान्य आहे, पण तुम्ही स्वतःला त्याची शिक्षा करून घेऊ नका, तुम्ही सावरा स्वतःला असं म्हणून सगळे इथे त्यांना समजावत असतात. ते ऐकायला अजिबात तयार नाही आहेत, ते खूपच रडत आहेत, ते खूप त्रास करून घेत आहेत ते, म्हणजे ते स्वतःला मुलाच्या चुकीसाठी इकडे दोषी ठरवून घेत आहेत आणि हे बघणं सगळ्यात वाईट आहे. तर खूप त्रास होतो आहे त्यात त्यांना असं रडताना वगैरे बघून. गायत्री अजून किती छळणार आहे या सगळ्यांना देव जाणे. तर त्या आता सांगतात की हे मला आठवणी पण नको आहेत ह्या, हे एक बक्षीस आणायचा त्यावेळेला खूप आनंद व्हायचा, कौतुक वाटायचं, आणि तू जर ही बक्षीस तर भरणार नसलास तर मी माझ्या हातानं भरतो असं म्हणून ते दिनेशला इथे सांगतात. तर इकडे सूरज ह्या दोघांना घराबाहेर काढलंच, म्हणजे परत एकदा त्यानं बाहेर ठेवलं, आत येऊ देत नाही आहे. इकडे खिडकीतून काही कळतंय का नाही हे दोघं बघायचा प्रयत्न करतायत. तेजस पण खूपच पॅनिक झाला, अहो काहीतरी सांगा, काहीतरी बोला, मी आत जाऊ का असं म्हणून तो इथे आत जायचा परत विचार करतो. मानसी त्याला धीर द्यायचा प्रयत्न करते. तर सूरज इकडे बघा कसा त्या उंबरावरच इथे आडवा झालाय आणि तो सूरजला सांगतो की तू तरी जा दादा आणि तू तरी बघ काय झालंय आतमध्ये जाऊन, प्लीज तू तरी सांग काय झालंय ते, जा आतमध्ये असं म्हणून तेजस इकडे सूरजला सांगत असतो. तर सूरज म्हणतो तू गप्पा बस, तू आत जायचं नाही, मी तुला काय सांगणार पण नाही ते असं म्हणून तो नशेत बडबडत असतो इथे खूपच. तो पण असा वेगळाच पॅनिक होतोय. तोपर्यंत गायत्री इथे येते आणि सूरजला म्हणते सूरज तू आत जा बघू. मग लगेच सूरज इकडे आत निघून गेला आणि गायत्री म्हणते की काय 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 ऐकायचं आहे काय तुम्हाला, तात्यासाहेबांनी स्वतःला काय करून घेतले ते ऐकायचं आहे की नेमकं काय घडलं आहे ते काय पाहिजे तुम्हाला. तर ऐक, तुला जर ऐकायचंच आहे ना तर ऐक, तात्यासाहेब स्वतःला इथे सेल्फ टॉर्चर करून घेत आहेत, गुडघ्यावर आलेत ते, गुडघ्यावर, माझ्यामुळे नाही हां, त्यांच्या लाडक्या लेकामुळे आलेत. आणि असंच ते एक दिवस स्वतःला त्रास करून घेता घेता त्यांनी जीवाचं काहीतरी बरं वाईट. तर तेजस्वी ते ओरडतो वहिनी. तोपर्यंत गायत्री म्हणते आवाज खाली करायचा, आज माझ्यामुळे ते गुडघ्यावर नाही आलेत, त्यांच्या लाडक्या मुलामुळे आलेत, त्यांच्या लाडक्या मुलाने जे काही प्रताप केलेत, लग्न करून घेतले, त्याचा विश्वासघाताचा धक्का बसलाय त्यांना, त्यामुळे ते स्वतःला खूप त्रास करून घेत आहेत, सेल्फ टॉर्चर करून घेत आहेत ते, आणि या सगळ्याला तू जबाबदार आहेस असं गायत्री ते तेजसला सांगत असते. आणि बघ काय अवस्था करून ठेवली आहेस तू तात्यासाहेबांची, आणि तू सगळ्याला जबाबदार आहेस असं म्हणून ती सारखं इथे सांगत असते. आणि बघ ते मी काही नाही केलेलं ह्याच्यात, तुझ्यामुळे झालं आहे, विश्वासघात केला आहेस तू यांचा, आणि आता लवकरात लवकर त्यांना काही झालं तर असं म्हणून ती भीती घालत असते. आणि तुमच्या दोघांमुळेच हे घडलं असं म्हणून सारखं सांगत असते. मानसी इकडे बघतच राहिली आहे तिचं बोलणं जे काही आहे गायत्रीचं. खरं तर ह्या दोघांचं लग्न करण्यासाठी गायत्रीच इथे जबाबदार आहे, पण गायत्री असा आव आणते की ज्याच्यामुळं तेजसला आणखीन वाईट वाटेल, खूप लागेल असं ती बोलते. आणि तुला तुझ्यामुळे झालं आहे, मी काही नाही केलं आहे, आणि लवकरात लवकर बघ बाबा किती त्रास देणार आहेस तू अजून घरच्यांना, आणि असं म्हणून ती इथे खूपच बडबडत असते तेजसला. तेजस आता सगळं शांतपणे इथे ऐकून घेतोय, कारण त्याचीच चूक आहे असं त्याला इथे वाटते. कारण मंगळसूत्र मानसीच्या गळ्यात घातल्यामुळं, तात्यासाहेबांचं न ऐकल्यामुळे हे सगळं घडले. पण हे सगळं घडण्यासाठी कारणीभूत गायत्रीच आहे ना. गायत्रीनं जर त्यांच्या नात्यांवर आरोप केले नसते, वाटेल तसं बोलली नसती तर हे झालंच नसतं. आता गायत्रीनं तेजसला इथे पुन्हा धमकी दिलेली आहे. बघूया पुढे काय घडणार आहे ते. या सगळ्या परिस्थितीतून तेजस आणि मानसी नेमका कसा मार्ग काढतील, काय घडेल याच्या पुढे, ते जाणून घेण्यासाठी तुम्ही सिरियल बघत राहा, कमेंट करत राहा, म्हणजे आम्हाला सुद्धा मोटिवेशन मिळेल. मानसी तर इथे खूप रडतीये, तेजसला ती सावरायचा प्रयत्न करते, पण कसं सावरणार आणि काय बोलणार हे सगळं अवघड झालेलं आहे प्रकरण. तर इथे आता बक्षिसं सगळी भरलेली आहेत. तेजस इथे बसलेला आहे डोकं टेकून, डोक्यावर हात घेऊन. ते दिनेश सगळी बक्षिसं एक एक जी काही आहे ती गोणीमध्ये इथे भरतो, आणि मग त्याच्यानंतर ती बक्षिसं जी काही आहेत ती ते बाहेर आणून ठेवली जातात. दिनेश आधी नाही म्हणत असतो की मी भरणार नाही, पण तात्यासाहेब म्हणतात की मी स्वतःच्या हातानं भरतो असं म्हणून, पण तोपर्यंत म्हणतो की ठीक आहे मी भरतो
भरतो असं म्हणून सगळे दिनेश ती बक्षिसं एक 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 उचलून आतमध्ये ठेवतो आणि तेवढ्यात ती छाया म्हणते की एवढी सगळी बक्षिसं तेजसची आहेत, वा चांगली आहेत असं म्हणतो. आणि एक एक बक्षिसं इथे तात्यासाहेब स्वतः बघत असतात, त्याची बक्षिसं ते काय आहेत भरताना आतमध्ये. त्यांना पण इथे त्रास होतोय कारण हा अभिमान आहे वाटत असतो त्यांना, पण आता तो अभिमान न वाटण्यासारखं त्याने इथे कामं केलेली आहेत कारण तो मुलगा म्हणून काहीच करत नाही असं त्यांना वाटतंय. आणि तसंच आहे प्रेक्षकांनो, कारण तेजसला धड नोकरी नाही किंवा बाकीची कामंही करत नाही आहे तो. तर आभा आणि आई म्हणजे सुमन दोघी खूपच रडत आहेत इथे. तेजसला असं करू नका म्हणून सांगतायत, त्या आठवणी घरात राहू देत म्हणून सांगतायत, पण तात्या इथे काही अजिबात ऐकायला तयार नाही आहेत. आणि मग ही सगळी बक्षिसं जी काही आहेत ती गोंडपाटात भरली जातात, पोत्यात भरली जातात आणि सूरज ती बक्षिसं सगळी बाहेर घेऊन येतोय. गायत्री तिथेच आहे, ते म्हणते काय आहे ह्याच्यात, तर ती जी बक्षिसं आहे ती म्हणजे बघते ती आणि म्हणते की प्रभूंकडून तुमच्या लग्नाचा आहेर आला आहे. आणि ती बक्षिसांची पेटी जी काही गोणी आहे ती तेजससमोर अशी उपडी करते आणि घ्या तुमचा आहेर मिळाला आहे तुम्हाला असं म्हणते. आणि तुझ्या आठवणीसुद्धा आता इथे नको आहेत तात्यांना, त्यामुळे त्यांनी ते आठवणीसुद्धा तुझ्या इथे घराबाहेर काढून टाकल्यात, बघ बाबा आता काय ते असं म्हणून गायत्री त्याच्या जखमेवर अजूनच मीठ सोडते. आता तेजसला खूपच वाईट वाटतंय आणि तो स्वतः इथे बक्षिसं हातात घेऊन ना खूपच पॅनिक होतोय, तो पण इथे रडतोय. हे बक्षीस कधीच आहे वगैरे तो इथे सांगत असतो मानसीला. हे जे बक्षीस आहे ते पहिल्यांदा मिळवलं होतं, गणितात मिळवलं होतं हे बक्षीस, हे वक्तृत्व स्पर्धेतलं बक्षीस आहे, त्यावेळेला तात्या अगदी कडेवर म्हणजे खांद्यावर घेऊन नाचले होते मला. लोकांच्या नजरेत मी सगळ्यांना मदत करतो किंवा चांगला आहे, पण माझ्या तात्यांच्या नजरेत मी ते चांगला मुलगा नाही बनू शकलो, मी काही करू नाही शकलो, मी नालायक मुलगा आहे असं म्हणून तो इथे पॅनिक होतो. आणि मग सांगतो मानसीला की प्लीज आता तरी तुम्ही हे सगळं बघताय प्रकार आणि तुम्ही माझ्याशी लग्न करून यात सगळ्यामध्ये अडकणार आणि प्लीज तुम्ही हे मंगळसूत्र काढून टाका आणि जबाबदारीतून मुक्त व्हा, कारण मी नाही आहे त्या लायकीचा असं म्हणून तो इथे खूपच रडायला लागतो. एक मुलगा म्हणून मी नालायक, मी खरंच नाही आहे चांगला असं म्हणून तो इथे स्वतःला त्रास करून घेतोय. आणि जेव्हा बक्षिसं इथे खाली टाकली जातात तेव्हा गायत्री त्यातलंच एक बक्षीस काढते आणि मानसीच्या हातात देते आणि म्हणते हा गे आहेरची सौका मानसी आणि चिरंजीव तेजस असं म्हणून ती इथे खूपच बडबडते परत त्यांना आणि त्या आतमध्ये निघून जाते ती बक्षिसं ठेवून. आता तेजस आणि मानसी काय विचार करतील किंवा काय पुढे पाऊल उचलतील, कारण मानसी ते तेजसला सांगते की तुम्ही दुसऱ्यांसाठी किती करता, दुसऱ्यांसाठी किती तुम्ही धावून जाता हे मी बघितलं आणि लवकरात लवकर आपण दोघं मिळून ही परिस्थिती सावरूया. मी तुमच्याबरोबर कायम आहे, मी तुम्हाला सोडून कुठेही जाणार नाही आहे, मी तुमच्याशी या वचनात बांधली गेलेली आहे असं म्हणून ती ते सांगते. आणि मी तुम्हाला हे मंगळसूत्र काढू देणार नाही आहे, मी कायम तुमच्याबरोबर आहे असं म्हणून ती ते त्याला परत आधार देते. ती सुद्धा हट्टाला पेटले की मी मंगळसूत्र काढणार नाही. तेजस म्हणतो की तुम्ही मंगळसूत्र काढा, आता बघूया पुढे काय घडणार आहे ते. आणि तेजस नंतर इथे विचार करतोय की या सगळ्यांना मी त्रास देतोय आणि मी आता जर इथे यांच्यासोबत कायम राहिलो तर यांना अजून त्रास होईल आणि खूप त्यांना त्रास होईल, त्याच्यापेक्षा मी इथे त्यांच्या डोळ्यासमोरच राहत नाही असा तो इथे विचार करतोय. तेजस आणि मानसी हे घर सोडून जाऊ देतील त्यांना? काय वाटतंय तुम्हाला ते कमेंटमध्ये इथे नक्की सांगा, कारण प्रेक्षकांनो उद्याच्या भागामध्ये आभा इथे धावत येऊन सांगते आतमध्ये जाऊन की तेजस घर सोडून चाललाय आणि गायत्री पण येऊन इथे बाहेरून उभी राहिली आहे, त्यांच्या हातामध्ये इथे बॅग वगैरे दिसते. खरंच ही दोघं बाहेर घर सोडून जातील का आणि गायत्री त्यांना सुखाने जगू देईल का? तुम्हाला काय वाटतं? कारण गायत्री त्याला म्हणते की तू आम्हाला त्रास होऊ नये किंवा तात्यांना आता जो काही त्रास होतोय म्हणून तू इथे घर सोडून चाललायस, तर तसं न करता आत्तापर्यंत तू त्रास दिलायस त्याचं काय असं म्हणून तिथे धमकी देते. बघूया पुढे काय घडणार आहे ते. तेजस आणि मानसीचं हे अशा प्रकारे झालेलं लग्न हे नक्की कुठलं वळण घेतं आहे, या दोघांमध्ये प्रेमाचे संबंध निर्माण होतील का आणि तेजस आणि तात्यासाहेबांमध्ये जे काही वितुष्ट आलं आहे किंवा जे काही अडी आली आहे ती दूर होऊन तेजस आणि मानसी घरामध्ये जातील का? हे सगळा प्रवास बघणं आपल्याला खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे बरं का प्रेक्षकांनो. त्याच्यासाठी तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करून ठेवावं लागेल. आणि इथे आता तात्यांनी उद्याच्या भागामध्ये एक ट्विस्ट पण टाकलाय बरं का. तात्यासाहेब त्या आईना म्हणतायत मी की तेजस दोघांपैकी एकाची निवड तुला करायला लागेल. तर तेजस इथे घराबाहेर पडत असताना गायत्री म्हणते की आता तू आम्हाला त्रास होऊ नये म्हणून घराबाहेर पडतोयस, पण इथून आधीच्या त्रासाचं काय, म्हणजे आधी जो काही त्रास दिलास त्याच्याबद्दलचं काय असं म्हणून तिथे विचारते. आता या दोघांचं नातं नेमकं काय वळण घेईल, गायत्री त्यांना आणखीन कसा त्रास देईल हे बघत राहूया. त्याच्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण तेजस तर इथे आता घर सोडून चालला आहे, मानसी पण त्याच्याबरोबर चालली आणि गायत्री त्या दोघांना सुखाने जगू देईल का? तुम्हाला काय वाटतं ते कमेंटमध्ये नक्की सांगा.